तर महात्मे जातही नसतात आणि येतही नसतात. फक्त कालचक्र जे आहे, जो काळाचा भाव आहे, त्याच्यानुसार महात्मे वर्तन करत असतात. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यू लोकाचे जे नियम आहेत ते त्या महात्म्याला सांभाळ नाही का. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथले नियम आपल्याला अगोदर एखाद्या क्षेत्रावर गेल्यानंतर तिथली नियमावली अनुसरावी लागते. मग मुक्त असला काय, तपस्वी असला काय, जीवनमुक्त असला काय, तिथल्या त्या नियमाला त्याला अनुसरून वर्तन करावं लागतं. पंढरीला एखादा परमहंसी महात्मा गेला, एखादा सिद्ध गेला, अहो नवे नवे एखादा जीवनमुक्त जरी गेला तरी पंढरीतली नियमावली त्याला सांभाळावी लागते. नाही सांभाळली तर क्षेत्रावर वास्तव्य केल्यानंतर पुण्य न होता दोष मात्र लागत असतात बरं का. पण मुक्त आहे, त्याला प्रदक्षिणा करावीच लागेल. परमहंसी आहे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे, आत्मविद्या विशारद आहे, त्याला सुद्धा चंद्रभागेचं स्नान करावंच लागेल. त्यालाही भक्तराज पुंडलिकाचं दर्शन घ्यावंच लागेल.